नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या राउंडची जी फेरी आहे तर ती चौथ्या राउंडची फेरी सुरू झालेली असून आज 3 वाजेपासून ही चौथी फेरी सुरू झालेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा कॉलेज भरायचे आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तेही आता रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण इथं न्यू रजिस्ट्रेशनचा टॅब ओपन झालेला आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या अर्जामध्ये चुकी केली असतील, काही चुका झाल्या असतील, तर असे विद्यार्थी मित्र सुद्धा आता लॉग इनचा पर्याय वापरून त्या जो अर्ज चुकीचा झाला असेल तर तो दुरुस्ती करू शकतात. आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा अजूनपर्यंत नंबर लागला नसेल तर त्यांना चौथी फेरी भरायची आहे. तर ती चौथी फेरी कशी भरू शकतात तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं अकाउंट आहे तर ते अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, तुमचं अकाउंट हे लॉग इन झालेलं आहे. तुम्हाला जरी डायरेक्ट चौथी फेरीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 5 सेकंडमध्ये येऊन जो कॅप ऑप्शन आहे तर तो कॅप ऑप्शन वापरून तुम्ही चौथा फॉर्म भरू शकता, चौथी फेरीचा फॉर्म भरू शकतात. आणि तुम्हाला जरी तुमच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची, उदाहरणार्थ तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही जी कॅटेगरीमधून ऍडमिशन घेताय तर त्या कॅटेगरीची एकही वॅकन्सी नाही आणि तुम्हाला ओपन मध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, पहिले हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर तो अनलॉक करून घ्या. त्यानंतर इथं तुम्ही कॅटेगरी डिटेल्स मध्ये जाऊन बघा, कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स मध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकतात. आणि त्यानंतर तुम्ही तो ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करून घ्या. आणि तुम्हाला जरी डायरेक्ट चौथी फेरीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 5 सेकंडवर या आणि इथं चूज ज्युनियर कॉलेज या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय. चूज ज्युनियर कॉलेज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर तुम्ही ज्या कॉलेज मागच्या राऊंडला टाकल्या होत्या तर त्या कॉलेज इथं आलेल्या आहेत. बघा, या मागच्या राऊंडला ज्या कॉलेज टाकल्या होत्या तर त्या इथं आलेल्या आहेत. याच कॉलेज जरी तुम्हाला ॲज इट इज राहू द्यायचा असेल तर डायरेक्ट सेव्ह आणि चॉईस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय. आणि जरी तुम्हाला कॉलेज चेंज करायचे आहे तर तुम्हाला काय करायचंय, तर इथं बघा, इथे तुमचं कॉलेज तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. ज्या नवीन कॉलेज तुम्हाला ऍड करायचे तर त्या कॉलेज इथं सर्च करा आणि इथून ती कॉलेज तुम्ही ऍड करू शकतात. इथं ऍडचा बटन आहे बघा, इथं ऍडचा बटन आहे आणि तुम्ही त्या कॉलेजला ऍड करू शकतात. त्यानंतर त्या कॉलेजचा जरी प्रिफरन्स क्रमांक चेंज करायचा असेल तर इथं तुम्ही ॲरोचा डाऊन ॲरो आणि अप ॲरो हा पर्याय वापरून तुम्ही कॉलेजचा नंबर हे चेंज करू शकतात. तर आता मी ज्या मागच्या ऑप्शनला किंवा मागच्या राऊंडला ज्या कॉलेज टाकल्या होत्या तर त्याच कॉलेज मला ॲज इट इज ठेवायचे आहे. तर मी डायरेक्ट सेव्ह आणि चॉईस या पर्यायावर क्लिक करतो. सेव्ह अँड चॉईस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता हा जो फॉर्म आहे तर तो मला लॉक करायचा आहे. तर इथं बघा, लॉक ऑप्शन फॉर्म असा पर्याय तुम्हाला दिसेल. लॉक ऑप्शन या फॉर्म या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता बघा, इथं टर्म्स आणि कंडिशनवर चेक केलं आणि लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्स या पर्यायावर क्लिक करून हा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर तो ऍप्लिकेशन फॉर्म आता चौथ्या फेरीसाठी माझा लॉक झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने चौथ्या फेरीचं जे कॉलेज फिलअप प्रक्रिया आहे तर ती कॉलेज फिलअप प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकतात. चौथी फेरी ही सगळ्यांसाठी असणार आहे, त्यामुळे कोणालाही इथं बाद करण्यात आलेलं नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते चौथी फेरीसाठी आपला फॉर्म भरतील ज्यांचा नंबर लागला नसेल. आणि पुढच्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.